Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात आणि बातमी आहे ती डोंबिवलीमधल्या आगीची. डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये 3 मोठे स्फोट झाले. बॉयलरमध्ये 3 मोठे स्फोट झाले. केमिकल कंपनी असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. या स्फोटामुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 50 जण यामध्ये जखमी झालेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भीषण स्फोटामुळे परिसरातील अनेक घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालंय. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली आणि परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. 2 ते 3 किलोमीटर पर्यंत धुराचे लोट या ठिकाणी पसरलेले होते. तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. MIDC परिसरामध्ये अंबर केमिकल कंपनीला ही आग लागली. बॉयलरमध्ये 3 मोठे स्फोट झाले. याचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येत होता. तसेच परिसरामध्ये इमारती हादरल्या. इमारतींच्या काचा फुटल्या. दुकानांचे शटर उखडले गेले. इतका हा स्फोट भीषण होता. तर डोंबिवली MIDC मध्ये हे भीषण स्फोट झाले. डोंबिवली MIDC मधील फेज 2 मध्ये असलेल्या केमिकल कंपनीमध्ये बॉयलरमध्ये हे स्फोट झाले. डोंबिवली MIDC मधील स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. आगीमध्ये 50 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते. कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. कंपनीमधील आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. जी आग लागलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत. 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत. NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे. पण असं वारंवार बोललं जातं की अशा आग लागल्याच्या नंतर इथल्या कंपन्या बाहेर काढल्या जातात, पण त्याच्यावरती काही चर्चा होत नाही. असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत. आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय. काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही. TDRF, तीनों एजेंसीज की टीम वहाँ पर काम कर रही है और ये आग, चूंकि वो इंडस्ट्रियल एरिया है, ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है. एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है. इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी. MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार.
वळूयात पुढल्या बातम्यांकडे. तर आरोपीच्या अटकेनंतर कुणाचा फोन आला, फडणवीसांनी ते सांगावं. पुणे प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी असा हल्लाबोल केला. कुणी फोन केला, कुणामुळे जामीन मिळाला, फडणवीसांनी याची उत्तरं द्यावीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर पुण्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, पालकमंत्री कुठे आहेत असा सवालही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना केलाय. देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते हे महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तर पाहिजे. आणि मी एक नागरिकही आहे, एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की राजकीय दबाव कोण टाकत होतं, कोणी फोन केला, कुणामुळे बेल मिळाली, या सगळ्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारला, राज्याला आणि या देशाला दिलं पाहिजे. पुण्याच्या पालकमंत्र्याची अनेक दिवसात भेट नाही झालेली, अनेक प्रश्न आहेत. कालचा इंदापूरला झालेली दुर्घटना असेल, दुष्काळाची महाराष्ट्रातली परिस्थिती असेल, बारामती लोकसभा मतदारसंघात टँकर आणि अतिवृष्टी झाली, असे अनेक प्रश्न असतील. याचा पाठपुरावा मी महाराष्ट्र सरकारकडे ट्विटद्वारे, पत्राद्वारेही केलेला आहे. आणि मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांचा मला विचारायच्या ऐवजी हा तुम्ही काल देवेंद्रजी पुण्यात होते त्यांना विचारायला हवा. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर नेहमी फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे आता गप्प का? पुणे अपघात प्रकरणावरून नितेश राणेंनी आज सकाळी सुप्रिया सुळेंना हा सवाल केला होता. सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे काही संबंध आहेत का असा सवालही त्यांनी केला. तर आरोपीचे वकील पवारांचे निकटवर्ती असल्याचीही माहिती मिळाली असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. तर नितेश राणे कोणत्या पवारांवर बोलले हे सांगावं असा प्रतिसवाल यावर सुप्रिया सुळे यांनी केलाय. नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंचाही गप्प का आहे? शरद पवार गटातून याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेंचाही. पुणे अपघात प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांवर आरोप केले आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणामध्ये पैसे खाल्ले असा थेट आरोप धंगेकरांनी केलाय. एखाद्या संस्थेमार्फतच याची चौकशी करा अशी मागणी धंगेकर यांनी केली. उद्यापासून आंदोलन करणार असा इशाराही रवींद्र धंगेकरांनी दिला आहे. तपास अधिकाऱ्यामध्ये त्रुटी होते आणि या त्रुटी फक्त पैशाच्या ह्याच्यावर. ह्या सगळ्या प्रकाराचा तपास हा वेगळ्या संस्थेकडे दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये डिलिंग कुठं झालं, काय झालं, कोणी केलं, कुठल्या हॉटेलमध्ये झालं, पोलीस महासंचालक आयुक्तांना कसं पाकिट गेलं, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. तुमची पुढची भूमिका नेमकी काय? रस्त्यावर येणार पुणेकरांसाठी मी आणि माझ्यासाठी पुणेकर आहे. तर TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणामधील दोन्ही आरोपींना आज मुंबईमधून अटक करण्यात आली. जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा आणि बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. भरधाव कारच्या धडकेमध्ये एका महिलेसह 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये ही अटक झाली. जळगावात 8 मे रोजी एका कारनं दुचाकीला धडक दिली. या घटनेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या 3 मुलांचा मृत्यू झालाय. ज्या कारनं दुचाकीला धडक दिली त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे, तर दुसरा मुलगा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातावेळी कार चालक आणि कारमधले इतर जण दारूच्या नशेत होते. ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडला होता. अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली होती. मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भरती केलं होतं. दरम्यान TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचं देखील जखमा झालं होतं आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्या विरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून. आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो
अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। तर गजानन कीर्तीकरांनी कुणाची फसवणूक केली असं मला वाटत नाही। गजानन कीर्तीकरांवर होणाऱ्या टीकेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। तर गजानन कीर्तीकरांनी आपल्या पक्षाचा राज्यधर्म पाळला पाहिजे। गजानन कीर्तीकरांवर भाजप आमदार नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। गजाभाऊ जुने शिवसैनिक राहिलेले, ते लढायचं तर लढले असते, नाही लढायचं तर नाही लढले असते, पण अशा पद्धतीनं गजाभाऊ वागले असते असं बिलकुल मला वाटत नाही की घ्यायचं आणि नंतर नाही लढायचं। असं फसवणूक गजाभाऊने केली नसती। ठीक आहे, त्याने विचार बदलला, दुसऱ्या पक्षात गेले, आमच्याशी गद्दारी केली, हे बरोबर आहे, पण असं ओव्हरऑल वाटत नाही। कारण आमच्याकडे भागात गजाभाऊ एक ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत, आताही आहेत, असं त्यांनी कधी केलं असतं असं मला मुळीच वाटत नाही। शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या दिलाने दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं। गजानन कीर्तीकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे। मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये, पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं। तर गजानन कीर्तीकर हे युती धर्माला छेद देत आहेत, याचा निषेध गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर आशिष शेलार यांनी टीका केली। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून योग्य निर्णय घेतील असं शेलार म्हणाले। महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं, देणं, त्यासाठी उभं राहणं हे महायुतीतल्या सर्व पक्षांचं कामच आहे। गजानन कीर्तीकर यांचं विधान आणि त्या आधारावर त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे। आम्ही त्याचा निषेध करतो, त्याचा विरोध करतो। दुसरा मुद्दा, त्यांच्यावरच्या कारवाईचा विषय हा महायुतीतला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असला तरी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। तर कीर्तीकरांनी माझ्याशी संपर्क साधला, माझं त्यांच्याशी बोलणं झालं। कीर्तीकरांबाबत पक्ष काय तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। माझ्याशी काल संपर्क केला होता, त्यांनी माझ्याशी बोलणं त्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यानंतर आणखी पुढचं जे काय करायचं तो पक्ष निर्णय घेईल। सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे। बंडखोरीनंतरही सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांनी उपस्थिती लावली असून यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं। यामध्ये विशाल पाटलांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं। यावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस विशाल पाटलांच्या मागे आहे का, असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केलाय। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं, याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही, याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती? निवडणुकीनंतर हे स्नेहभोजन झालेलं आहे आणि मी स्पष्टच केलं आत्ता। आणि खरं म्हणजे ज्यांना दीर्घ पल्ल्याचं राजकारण करायचं आहे आणि त्यांनी एका निवडणुकीवरनं हे भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। अनेक निवडणुका आता पुढं आहेत, महाविकास आघाडी ही भक्कम राज्यामध्ये आता झालेली आहे, पुन्हा आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहोत। त्यामुळे त्यांची काही तक्रार असेल तर बंद खोलीमध्ये त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांनी करावी। आमचे वरिष्ठ ते वरिष्ठ एकत्र बसतील आणि या संदर्भामध्ये निर्णय घेतील। आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। पालघरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल। विक्रमगड तालुक्यामधील बालापुरातील व्हिडिओ असल्याची चर्चा। पालघरमध्ये भाजपने प्रत्येक बूथवर पैसे वाटले, पूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांचा भाजपवर आरोप। विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाने 500 रुपये प्रत्येक मताला देण्याचं काम या निवडणुकीमध्ये केलंय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून
त्या ठिकाणी कडक कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करणार आहे. असे एआयनं तयार केलेले व्हिडिओ आम्ही मानत नाही. पालघरमधील व्हायरल व्हिडिओवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. डॉक्टरेट केलेले व्हिडिओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले व्हिडिओ याला आम्ही मानत नाही, असत्य आहेत. आमचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे ज्यांनी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडे करू शकतात. आणखी एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर. संभाजीनगरमध्ये उभारला जाणारा उद्योग मध्य प्रदेशामध्ये जाणार. संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये 50,000 कोटींचा उद्योग येणार होता, ट्विट करत अंबादास दानवे यांचा आरोप. गुंतवणूक आणून उद्योगधंदे उभे करण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. अंबादास दानवेंच्या आरोपांवर आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. आजही आकडेवारी स्पष्ट आहे. देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले. गांधीवादाचा मुखवटा घालून भावनांशी खेळणं योग्य नाही. अण्णा हजारे यांनी पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्तीचा अपमान करणं रोहित पवारांना शोभत नाही. रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं उत्तर. रोहित पवार आजोबांच्या वयाचा विचार न करता त्यांना राबवून घेतात. रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा निशाणा. तर आजोबाच्या तब्येतीचा अजिबात विचार न करता त्यांना राबवून घेता. तुम्ही त्यांना तुमच्या स्वार्थाकरता वापरून घेता. तसा दृष्टिकोन सगळ्याचाच असतो असं नाही. आचारसंहिता शिथिल करा. दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत. राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती. राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता. निवडणूक आयोगाचे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांना नोटीस. 20,94,040 रुपये रकमेची तफावत आढळल्यामुळे पंकजा मुंडे यांना नोटीस. सोलापुरातील उजनी जलाशयामध्ये बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले. एनडीआरएफ पथकाच्या 40 तासांच्या शोध मोहिमेनंतर 6 मृतदेह सापडले. Brought to you by V-Guard,